नमस्कार, मास्टर रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. आणि होळी जवळ आलेली आहे आणि होळी म्हटलं की पुरणाची पोळी आली. पुरणाची पोळी बरेच वेळा आपण आपल्या चॅनलवर दाखवली, पण एक प्रकार जो आहे तो अजून मी दाखवला. एक नाही, दोन प्रकार आहेत असे, की ते अजून कुठल्याही चॅनलवर दाखवलेले नाहीत. त्यातली एक पोळी जी आहे ती आहे वाटलेल्या डाळीच्या पुरणाची पोळी. आणि ही आमची माई आजी जी आहे ती बनवायची. आणि याची जी चव होती ती नेहमीची जी पुरणाची पोळी त्याच्यापेक्षा निश्चितच वेगळी होती. सगळ्यात पहिले चण्याची डाळ जी आहे ते 3-4 तास पाण्यात भिजवायची आणि नंतर तिला पाट्या वरवंट्यावर वाटायला घ्यायचं. चला घेऊयात. भिजवलेली चण्याची डाळ स्वच्छ धुवून ही पहिले पाट्या वरवंट्यावर आपल्याला वाटायची. खूप पिष्टमय नाही, पण जाडसर वाटल्या गेली पाहिजे. ही अशी वाटायची बघा तुम्ही. आणि नंतर हे वाटता वाटताच यामध्ये विलायची घालायची. थोडी जायफळ. आता ही डाळ जी आहे ही सगळी एका दुसऱ्या पातेल्यात घ्यायची. जेवढी डाळ आहे तेवढंच गूळ आणि साखर एकत्र घालायचं. आणि 1 चमचाभर तूप. आता साखरेचं आणि गुळाचं प्रमाण लक्षात घ्या की भिजवल्यानंतर जी काय डाळ होते, आपण भिजवताना समजा 1 वाटी चण्याची डाळ घेतली, भिजवून ती झाली 1.5 वाटी 2 वाटी जी काय असेल, त्याच्या प्रमाणानुसार साखर आणि गूळ घ्यायचं. म्हणजे तेवढंच साखर किंवा तेवढाच गूळ किंवा गूळ आणि साखर एकत्र केलं तर ते माप भिजलेल्या डाळीचं होईल तेवढं. आलं लक्षात? क्लिअर? आणि मंद आचेवर याला आपण शिजवून घेऊ. आणि नंतर कणिक भिजवायची. ही साधारण आपण 2 वाट्या कणिक घेतली. यामध्ये साधारण 3 चमचे तेल, 1 पाव चमचा मीठ आणि हे सगळं एकत्र करून घ्यायचं पहिले. ही प्रोसेस फार महत्त्वाची असते की तेल आणि कणिक हे व्यवस्थित एकत्र व्हायला हवं. म्हणजे प्रत्येक कणकेच्या कणापर्यंत तेल पोचायला हवं. आणि हे सोपं कसं होईल यासाठी आपण या यंत्राचा वापर करू. हे यंत्र असेल तर ठीक आहे, नसेल तर तुम्ही सरळ चाळणी वापरली तरी चालेल. यामुळे कसं होतं की पूर्ण कणकेला ते तेल मीठ व्यवस्थित चोळलं जातं. आता जेवढी कणिक असेल तर समजा 1 किलो जर कणिक असेल तर 600 ml पाणी यात घालायचं. सैलसर भिजवायची कणिक आपल्याला. आपण ही कणिक व्यवस्थित भिजवून घेऊ. पुन्हा अगदी 1 चमचाभर तेल घालायचं. थोडं तेल हाताला लावून ज्या बोलमध्ये कणिक आपल्याला ठेवायची आहे त्या बोलमध्ये सुद्धा तेल लावून ठेवायचं, म्हणजे कणिक चिकटणार नाही. आणि ह्याला एकदा छान आपण तेलाच्या हाताने मळून घ्यायचं. आणि 10 मिनिटाला झाकून ठेवू. मंद आचेवर असं घोटून हे पुरण आपल्याला बनवायचं आहे. आता हे या स्टेजला आलं की बाबा ह्याच्यातून पुरण पडत नाही आहे, त्यावेळी आपल्याला यामध्ये मीठ मिसळायचं आहे. मीठ थोडंसं आणि पुन्हा 1 चमचाभर तूप आणि पुन्हा याला व्यवस्थित घोटायचं. आता मीठ सगळ्यात शेवटी का घातलं की याची क्वांटिटी पाहिली की किती उरते त्यानुसार. आणि मग हे असं तयार झालेलं पुरण पुरण जे आहे आता आपण थंड करून घेऊ.
कणिक एकदा पुन्हा आपण जी तयार केली होती ती एकदा पुन्हा मळून घेऊ. तेलाच्या हाताने हा गोळा जो आहे तो एकत्र करायचा, छान मळून घ्यायचा पुन्हा हातात. आणि नंतर तुम्हाला पुरणाचं आणि कणकीचं प्रमाण सांगतो की समजा कणिक 30 ते 40 ग्राम तुम्ही घेतली तर पुरण 100, 110, 120 असं असावं. एवढं पुरणाची क्वांटिटी असावी तर ती पुरणपोळी उत्तम होते. चला आता पुरण घेऊ. आणि नंतर हा पुरणाचा गोळा तो सुद्धा थोडंसं हातामध्येच मळून आपलासा करून घ्यायचा. त्याचा साईज जो आहे, आकार, तो व्यवस्थित असा गोल करून घ्या म्हणजे पोळी लाटताना सोपं पडेल. आणि अशा पद्धतीने त्यावर ही कणिक जी आहे ती लावायची. कित्येक वेळा असं दिसतं की पुरणपोळी करताना बाजूला कणिक उरते, म्हणजे पुरण शेवटपर्यंत पोचत नाही. तर ते यासाठी होतं की तुमचं पुरण जे आहे ते जर घट्ट असेल तर तसा प्रकार होतो. म्हणून मग पुरण करताना थोडंसं ते एकदम खूप कोरडं नको, थोडं सैल असावं. तांदूळाच्या पिठीत याला बुडवून घ्यायचं व्यवस्थित. आणि मधून पहिले प्रेस करायचं म्हणजे साईडला पुरण सगळं पोचेल. तांदूळाच्या पिठीने काय होतं की तांदूळाची पिठी जी आहे ती कणकेला चिटकत नाही आणि म्हणून मग ती पोळी बनवताना ती तव्यावर लागत नाही. हलक्या हाताने पोळी लाटून घेऊ. पुरणाची पोळी गरमागरम, त्याबरोबर तुपाची वाटी. काय नशीब आहे हो माझं. ब्रह्मदेवाला सुद्धा हेवा वाटत असेल की हा माणूस काय रोज रोज बनवतो, रोज रोज चांगलं चुंगलं खातो. तसे सगळेच मंडळी चांगलं चुंगलंच खातात, पण रोज पुरणाची पोळी कोणाच्या नशिबात आहे. अर्थात मी सुद्धा खात नाही, पण वेळ पडली तर आडवा हात मारतो. आता ही वाटल्या डाळीची पुरणपोळी क्या बात आहे. तोडायला बघा किती सोपी आहे. म्हणजे असं चिवट, तुमचं कव्हर जर चिवट असेल तर पुरण बाहेर पडेल. हे बघा तोडताना किती इझी पडतं. बघा इझी, क्या बात आहे. आतमध्ये पुरण व्यवस्थित भरलेलं आणि नंतर यामध्ये असं बुडवायचं आणि